महानगरपालिकेने नुकतीच एस-टी-पी आणि डम्पिंग ग्राउंडचं रिझर्वेशन आचोळ्याहून हटवून गासला टाकण्याची जी अधिसूचना जारी केली, त्या बाबतीमध्ये मला अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या. 28 फेब्रुवारी रोजी मला सकाळी-सकाळी याबाबत बातमी कळली, की अशा प्रकारची अधिसूचना 20 जानेवारीला जारी केलेली आहे. पण त्या संदर्भामध्ये कुठचीही जाहिरात महानगरपालिकेने केली नाही. त्याबद्दलची कोणतीही सूचना नागरिकांमध्ये नाही आणि त्यामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरत होता. ह्याची दखल घेऊन 28 फेब्रुवारीलाच मी तात्काळ विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू होत आहे त्याच्या पूर्वतयारीच्या बैठकीमध्ये असतानाच एक पत्र लिहिलं आणि तीव्र आक्षेप महानगरपालिकेकडे नोंदवला आणि ते महानगरपालिकेकडे पत्र पाठवलं आयुक्तांसाठी. आणि त्यानंतर 3 मार्च रोजी मी पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्या लक्षामध्ये हा विषय आणून दिला, की ज्या गोष्टीसाठी आचोळ्यामधल्या 41 बिल्डिंग तोडल्या गेल्या, की एस-टी-पी आणि डम्पिंग ग्राउंडचं रिझर्वेशन त्या जागी आहे आणि ती जागा महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंड आणि एस-टी-पी साठी आवश्यक आहे. अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट महानगरपालिकेने हायकोर्टामध्ये केलं आणि त्याची दखल घेऊन हायकोर्टाने त्या बिल्डिंग निष्कासित करण्याचा आदेश दिला. मात्र ते बिल्डिंग पाडल्यानंतर महानगरपालिकेने हे रिझर्वेशन हटवण्याचा जे काही प्रयत्न सुरू केले त्यामध्ये महानगरपालिकेच्या हेतूवर संशय निर्माण होतो आणि हे जागा कोणासाठी आता खाली करून देतोय हा प्रश्न निर्माण होतो. तसं मी पत्रातही नमूद केलं होतं आणि हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आणून दिली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी याची त्वरित दखल घेऊन त्यांनी तिथेच मला सांगितलं, की हे अन्यायकारक आहे, हे असं होऊ देणार नाही. त्यांनी तिथे पत्रावर रिमार्क दिले आणि तशा सूचना त्यांनी ताबडतोब महानगरपालिकेला केल्या आणि त्यांच्या या त्वरित निर्णयामुळे आणि त्वरित जी त्यांनी ऍक्शन घेतली त्यामुळे आज महानगरपालिकेने पुन्हा एक पत्र जारी केलेलं आहे, की हे रिझर्वेशन जे काही पत्र जारी केलं होतं ते रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे मी कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख शासनाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करते, की त्यांनी लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या असंतोषाची दखल घेतली आणि महानगरपालिका जो काही अन्यायकारक निर्णय घेत होती त्याला रोख लावली त्यांनी. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण वसईकर जनतेच्या वतीने मी आभार व्यक्त करते आणि अशाच पद्धतीने लोकांनी जागरूक राहून लोकांच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्याची विनंती मी सगळ्याच लोकांना करते आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी वसईकरांच्या सोबत राहीन ही ग्वाही देते. धन्यवाद.